सबस्क्राईब करा आकार Digi9. आमचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याबद्दल मी आज बोलणार आहे. आणि ते पण चंद्रकांत दादा एक ब्रँड या एका दृष्टिकोनातून अगदी प्रामाणिकपणे सांगतो. कशाला तुमच्याशी खोटं बोलायचं. मी तुमच्याशी जो संवाद करतो तो करताना मला असलेली माहिती तुमच्याशी शेअर करणं, माझ्या प्रामाणिक प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि तुमचा फीडबॅक हा वेगवेगळ्या मार्गाने येतो. जरी आम्ही कॉमेंट्स बंद ठेवल्या असल्या, काही मिस्चिव्हस लोक त्याचा दुरुपयोग करतात म्हणून, तरी फीडबॅक येत असतो. तर त्यामुळे मी एक आज गोष्ट सांगू इच्छितो की मध्यंतरी मी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलत असताना महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्याविषयी काही प्रतिकूल असे शेरे ताशेरे मारले होते. ही गोष्ट खरी आहे की मी एवढ्या नेत्यांना भेटलेलो आहे, एवढ्या नेत्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत, परंतु चंद्रकांत दादा पाटील यांना मी कधी बघितलं पण नाही. असं पत्रकार परिषदेत वगैरे असतात तो भाग वेगळा, टी व्हीवर असतात तो भाग वेगळा, पण भेटलेलो नाही, कधी कम्युनिकेशन नाही, कधी संवाद नाही. त्यामुळे त्यांचं दिसणं हाच एक घटक आणि त्यांचं बोलणं हाच एक निकष असं मानून मी त्यांच्या संदर्भामध्ये काही विधानं केली होती. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं की हे फार सैल अघळ पघळ व्यक्तिमत्वाचे असे गृहस्थ आहेत. म्हटलं होतं मी, खरं आहे म्हटलं होतं मी. पण मला त्यानंतर भारतीय जनता पक्षातल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आणि संघ परिवारातल्या काही आदरणीय व्यक्तींनी फोन करून आणि एकाने तर समक्ष भेटून मला भेटायला बोलवलं, मी त्याप्रमाणे त्यांना भेटलो. मला सांगितलं की एखादा माणूस आपल्याला पूर्णपणे जर ठाऊक नसेल, माहीत नसेल, समजलेला नसेल तर त्याच्यावर शेरे ताशेरे मारण्यापूर्वी 4 वेळा विचार करावा. भारतीय जनता पक्षासारखा एक पक्ष ज्या वेळेला चंद्रकांत दादांसारख्या एका व्यक्तीवर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवतो त्यावेळेला काही विचार त्यांनी केलेला नसेल का? तू एकटा त्यांच्यावर शेरे तेशरे मारलेस. लाखो सदस्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका प्रतिनिधी सभेने किंवा एका घटकांनी त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, ते विचारपूर्वक नसेल का केलेलं? असं म्हटल्यानंतर मी थोडा बिचकलो. मी म्हणून माझी त्यांची ओळख नाही. म्हणजे ओळख आहे किंवा नाही हा पत्रकाराच्या विश्लेषणाचा आणि राजकीय भाष्याचा निकष असू शकत नाही, क्रिटेरिया असू शकत नाही. तुम्ही अनोळखी, तुम्ही अमेरिकेतल्या अध्यक्षाला कॉमेंट करता, तुम्ही काय त्याला भेटता का? नाही भेटत ना. जगभरातल्या लोकांवर, अनेकांवर, तुम्ही देशातल्या परदेशातल्या मुख्यमंत्र्यांवर, त्यांच्यावर केजरीवालला तू कुठे भेटला आहेस, पण तरी त्याच्याबद्दल तू भाष्य करतोस. पण ते करत असताना त्या माणसाला समजून घेणं ही तुमची जबाबदारी नाही का? त्याची भूमिका समजावून घ्या, तो त्याचं व्यक्तिमत्व समजावून घेतलं पाहिजे. आणि मग त्यांनी मला असं सांगितलं की तुला काय लिहायचं बोलायचं ते बोलायला तू मोकळा आहेस, पण मी तुला काही एक साधनं जी याला आपण म्हणू की माहितीची, काही यूट्यूब व्हिडिओज, काही त्यांची विधानं, त्यांची क्लिपिंग्स, असं सगळं सामुग्री तुला देतो. तुला ज्या लोकांशी बोलायचं असेल, जे दादांना ओळखतात, त्यांच्याशी तू बोल. त्यांना सांग की मी त्यांच्याबद्दल असं बोललेलो आहे, पण मला कोणीतरी सांगितलं की तुमच्याशी बोला, म्हणून मी तुमच्याशी बोलतो आहे. तुमचं
काय म्हणणं आहे, तुम्ही कसं बघता त्यांना? मला प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. आणि हे मी बोलत असताना मी त्यांना भेटलेलो नाही हे महत्त्वाचं. कारण त्यांच्या भेटीमुळे काहीतरी मी प्रभावित झालो म्हणून हे आता मी त्यांना ब्रँडमध्ये टाकतो आहे, अजिबात नाही. मला नाही आवडलं, पटलं, चुकलं. जे चुकलं ती चूक सुधारणं हे सुद्धा विश्लेषकाचं कर्तव्य असतं. ते सगळं पाहिलं, ऐकलं आणि एक वाक्य एका माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा भारतीय जनता पक्षामधल्या मित्राचं मी ऐकलं आणि विचार करायला लागलो. आणि मला ते वाक्य पुरेसा अभ्यास चंद्रकांत दादांचा केल्यावर खरं वाटलं, योग्य वाटलं, उचित वाटलं, न्यायोचित वाटलं आणि असं वाटलं की खरोखरच चंद्रकांत दादांबद्दल आपण ती जी विधानं केली ती त्यांच्यावर अन्याय करणारी होती आणि आपण ती मागे घेतली पाहिजेत. जर चुकीची असतील ना तर मागे घेतली पाहिजेत. याचं कारण त्यांनी मला असं पटवून दिलं की महाराष्ट्रामध्ये एकेकाळी जे स्थान महाजन आणि मुंडे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं होतं आणि त्या दोघांच्या सहकार्यातून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला जसं वळण लागलं, अनेक त्याला टर्निंग पॉईंट मिळाले, तसे चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्यामुळे, दोघांच्या सहकार्याने, दोघांच्या संयुक्त विचारमंथनातून आणि दोघांच्या संयुक्त कृतीतून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही नव्या गोष्टी घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडणार आहेत. त्यांनी मला जे सांगितलं की महाजन मुंड्यांचं एक प्रतिकृती म्हणजे महाजनांची प्रतिकृती म्हणजे फडणवीस आहे आणि मुंड्यांची प्रतिकृती म्हणजे चंद्रकांतदादा पाटील आहेत. हा विचार तू करून त्या दृष्टीने जर सगळ्या पुराव्यांची तपासणी केली तर तू या मताशी सहमत होशील की अरे खरंच आज मी विधान अत्यंत जबाबदारीने आणि कुठल्याही काय म्हणतात ना ते याची घटनेची शपथ घेतात ना ते मंत्री की कुणाच्या विषयी ममत्व न बाळगता किंवा पूर्वग्रह न ठेवता किंवा हे न करता सत्य सांगेन, तसं मला असं आज या निष्कर्षाप्रत मी पोहोचलेलो आहे की फडणवीस नावाचा ब्रँड जो आहे त्या ब्रँडसोबत चंद्रकांत दादा नावाचाही ब्रँड तेवढाच भारतीय जनता पक्षासाठी आवश्यक आहे. जेवढे मुंडे महाजनांना आवश्यक आणि अपरिहार्य होते तेवढेच फडणवीसांना चंद्रकांत दादा अपरिहार्य आहेत. एक फार चांगली आठवण माझ्या एका मित्राची आहे. तुम्हाला असं वाटेल ती माझीच आहे की काय, पण नाही आहे, ती माझ्या मित्राचीच आहे. कोणीतरी एका माझ्या मित्रांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खूप चांगला असा लेख आणि खरा लेख, मुद्देसूद लेख त्यांच्याविषयीचा लिहिला आणि त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांचा विषय विरुद्ध नव्हे, त्यांनी त्यांचा उल्लेखच केला नव्हता. चंद्रकांत दादा पाटलांच्या अस्तित्वाची दखलच त्या लेखात नव्हती. फडणवीसांनी तो लेख वाचल्यानंतर त्याला सांगितलं की तुझा लेख चांगला आहे आणि नाही. तो म्हणाला असं का म्हणता, मी तर स्तुती केली. ते म्हणाले स्तुती म्हणजे वस्तुस्थिती नव्हे, तू या सगळ्या याच्यामध्ये माझ्यावर जे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहेस, पण तुझ्या असं लक्षात यायला पाहिजे होतं की पक्ष संघटनेशिवाय देवेंद्रला काहीही अर्थ नाही आणि पक्ष संघटनेचे प्रमुख म्हणून चंद्रकांत दादा पाटील जी भूमिका बजावतात त्या भूमिकेशिवाय मला देखील अपूर्णता आहे. तू जी श्रेय मला दिलेली आहे, जे माझं कौतुक केलेलं आहे ते तोपर्यंत अपुरे जोपर्यंत त्याच्यामधला चंद्रकांत दादांचा जो वाटा आहे, हिस्सा आहे, त्यांचं त्याच्यामागली तपश्चर्या आहे. ते म्हणाले की अनेकदा असं असतं विशेषतः भारतीय जनता पक्षामध्ये हे सातत्याने होत असतं की काही वेळेला एका व्यक्तीला प्राधान्य दिलं जातं, पुढे केलं जातं, त्या व्यक्तीला अशा रीतीने वलय दिलं जातं की त्या वलयामुळे लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती म्हणजेच हा पक्ष.
हा दावा साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील करत नाहीत आणि करणार नाहीत की मी म्हणजे पक्ष, मी म्हणजे भाजप. मी तर कोण आहे? मी म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्रातला भाजपा पक्ष नव्हे. त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामधला एक महत्त्वाचा घटक चंद्रकांतदादा पाटील आहेत. आणि ते केवळ मराठा आहेत म्हणून मी असं म्हणतो असं समजू नको, किंवा माझ्या ब्राह्मण्यामध्ये काहीतरी कुठेतरी मला एक संरक्षण हवं आहे, कवचकुंडला हवी आहेत म्हणून मी दादांचं नाव घेतो आहे असं समजू नको. पण ते ज्या प्रकारे संघ परिवारातून, संघ परंपरेतून, संघ संस्कारातून विकसित झाले, त्यांचं व्यक्तिमत्व ज्याप्रमाणे घडलं, त्याच्यामध्ये कदाचित तुमच्यासारख्या पत्रकारांना, ज्यांना थोडंसं शो शायनिंगची आवड असते, ज्यांना हे सगळं तडक भडक कडक असं काहीतरी लागतं, त्यांना कदाचित असं वाटेल की याला काय महत्त्व आहे, याच्यामध्ये काय असं दैदिप्यमान, ज्याच्यामुळे डोळे दिपून जातील. परंतु चंद्रकांत दादांसारखी माणसं कदाचित डोळे दिपून टाकत नसली तरी डोळे उघडतात लोकांचे, हे लक्षात ठेव. आमच्याही पक्षाचे उघडा डोळे बघा नीट ही भूमिका जर असेल आणि ती घ्यावी लागत असेल आणि ती घेत असेल ते चंद्रकांत दादा घेतात. आज आमच्या संपूर्ण भारतीय जनता पक्षामधल्या संघटनेचं बळ जर कुणाच्या युक्ती चातुर्यात असेल, संघटना कौशल्यात असेल, संघटन चातुर्यात असेल तर ते चंद्रकांत दादांमध्ये आहे, हे विसरू नकोस असं त्यांनी माझ्या मित्राला सांगितलं. आणि हे मी सगळीकडून आत्ता कन्फर्म करतो आहे, माहिती घेतो आहे. खरोखरच मी त्यावेळेला, अर्थात मी मला स्वतःला एक श्रेय घेईन की मी त्यावेळेला वसंतदादा पाटलांचं उदाहरण दिलं होतं की चंद्रकांत दादा हे वसंतदादा पाटलांसारखे आहेत. जर ते वसंतदादा पाटलांसारखे आहेत असं माझं विधान असेल तर मग हेही मला मान्य करायला हवं की वसंतदादा पाटील पण शरद पवार किंवा या इतर नेत्यांसारखे शोशाईनवाले नव्हते, पण त्यांनी सहकार चळवळ महाराष्ट्रामधली ती मजबूत केली. आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष 107 आमदारांपर्यंत पोचलेला आहे, 107 आमदारांपर्यंत पोचलेला आहे. आणि आजही महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या अवतीभवती तो कुठेतरी जवळपास आहे, ज्याच्यामध्ये चंद्रकांत दादांचा वाटा मोठा आहे असं एकमताने मला सगळ्या त्यांच्याशी संबंधित लोकांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं असं की सामान्यातल्या सामान्य माणसाला, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला एक दिलासा हवा असतो, एक आपलेपणा हवा असतो, एक आपुलकी हवी असते, एक आत्मीयता हवी असते, एक जवळीक हवी असते, एक जिवलकपणा हवा असतो, एक सलगी हवी असते. त्यांची सलगी कशी असे असं समर्थांनी ज्याचं वर्णन केलं, ती सलगी देणारे नेते भारतीय जनता पक्षामध्ये चंद्रकांत दादा आहेत. चंद्रकांत दादांवर तुम्ही फक्त अमित शहांचा कृपाशीर्वाद आहे असं जे एक वातावरण तयार करता, ते देखील अधुरं आहे, अपूर्ण आहे. याचं कारण असं आहे की अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये द्वैत तुम्ही कल्पता. ते द्वैत जर नाही हे जर तुम्हाला कळलं, समजलं, तर त्यातल्या अद्वैतामध्ये मोदी म्हणजे शहा आणि शहा म्हणजे मोदी असं जर गृहीत धरलं तर चंद्रकांत दादांना काहीतरी यांचा पाठिंबा आहे आणि मोदींचा फडणवीसांना पाठिंबा आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक मध्ये गॅप आहे किंवा संघर्ष आहे, अशा तऱ्हेचे निष्कर्ष जे तुम्ही काढता ते चुकीचे आहे. अमित शहा हे संघटनेचे गृहस्थ आहेत, मोदी पंतप्रधान आहेत आणि अमित शहा हे संघटनाचे. ते जरी आज पक्षाचे अध्यक्ष नसले तरी सगळ्या राजकीय डावपेचांची सूत्र आज अमित शहांकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये गलबला न करता आक्रोश आंदोलनं न करता समयसूचकतेने, प्रसंगवाधानाने आणि चातुर्याने डावपेच टाकणं आणि तरी देखील कुणालाही ज्याला आपण आघात होईल अशा तऱ्हेचं न बोलता, पण जे बोलायचं ते बोलणारे जर कोणी असतील तर ते चंद्रकांत दादा आहेत. त्याने मला असं मुद्दाम सांगितलं की चंद्रकांत दादा हा सुद्धा एक महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचा ब्रँड आहे आणि भारतीय जनता पक्षाची स्वीकारार्हता जी भारतीय मराठी महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये आहे त्याच्यामध्ये फडणवीसां इतकाच त्यांचा वाटा आहे.
फडणवीसांइतकाच त्यांचा वाटा आहे आणि एक टीमवर्कचा तो कॅप्टन आहे आणि त्या कॅप्टनच्या भूमिकेमध्ये ते परफेक्ट आहेत. केवळ आतषबाजी म्हणजे नेतृत्व नव्हे. आणि ते सगळं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर मी आज माझी आधीची विधानं कोणताही प्रकारचा संकोच न करता मागे घेऊन मी तुम्हाला असं सांगेन की येस, माझे लाडके देवेंद्र फडणवीस हे तर ब्रँड आहेतच, पण त्यांच्या बरोबरीनं भारतीय जनता पक्षाकडे मतदारांना अपील होईल, मतदारांना हृदयापाशी घेऊन जाईल त्यांच्या. असा आणखीन एक ब्रँड आहे, त्याचं नाव आहे चंद्रकांत दादा पाटील.